सुमन वा. हा बाई माय बाई बाईली फोन आला होता. या बाई का वा देवा मा म्हणलं बाई योगिता देवाजवळच बसेल आहे का? आज तिला देवाजवळच बसवा लागत होतं देवाचं नामस्मरण करत. माय बरं झालं ना आता पुढचा नेम कुकाचा घेतला ना. हो ना बाई आले तसे सांगूनच राहिले म्हणत कुकाचाच नेम घेतला म्हणून डायरेक्ट वाजलं फार शोध बापा. अजून आपल्या इकडले ज्ञान अजून मग त्याच्या इकडले आणा काय फालतूच्या पायने लांबवत बसायला करतात. आता मेन गेलते ना आपल्या इकडचे समजे. साजरा आहे म्हणत बाई पोराचं घर गिर नाही डबल मजली घर आहे साजरा आहे म्हणत कोठं गिठं समजा पाहिलं ना सांगत बाई तेच सांगून राहिले दोघं आपल्या गोष्टीच करून राहिले. बहिणी आल्या ना तुमच्या मोठ्या बाई आल्या ना. या वहिनी काय या मी म्हणलं येता येता पेढ्याचा डबा गिबा आणसा म्हणून आली नाही मी पेढे खायले. तुमचे भाऊ आले तसे सांगून राहिले तसे मी इकडे आली. म्हणलं घ्या आता हातानं पाणी येतो मी योगिताची भेट घेऊन. आणि तुम्ही कोळलं या वहिनी ते पेढे मेढे का काही साखरेने ठेवला का देवाजवळ. म्हणा ठेवतो ना माय बाई. हे बघ आले तसे सांगूनच राहिले तर ऐकतच बसली माय मी. बापा आता इनीले पाहून आल्यावर काय गोड घ्यायला लागते माय बाई मादेराची. पुराचं घर पाहिलं का इन बाईच पाहिला म्हटलं योगिताचे बाबा. काय बा वहिनी आता इनीची भेट घ्यायला तुम्ही जाना नाही तर इन बैल बोलावून आपल्या इकडे मग काय का कुकाले होय म्हटलं कुकाले तिकडच्या बाया गिया बोलव. वहिनी ते साड्या गिड्या काय देत असतात नाही ते समजा तुम्ही दोघे जणी जाऊन ते घेऊन या. और आता कुकाचा नेम काही लय दूरचा नाही म्हणलं. 30 तारखेला कुकू ठेवलं दे ना. 30 तारीख मध्ये काही लय दूरची नाही राहिली. आता काय आजची 23 आहे ना 23-24 तारीख आली. बस 5-6 दिवसात आपल्याला समजा आठवा लागते म्हटलं. लागे कुकू झाल्या मग कपडा घेऊन टाकू. म्हणलं तुमच्याच मनानं बा आमचं सबन तयारी आहे म्हणलं. ओ माय बाई फार सुद्धा बापा आमच्या तर मनचीच गोष्ट म्हणा. मग तिथं निघून चालल्या ना उगाच मग पुढे मग लांबणीवर पडते. अजून म्हटलं चन्नी बुडी जाते मग चन्नी बुडी झाली घेऊन तिथाण्यात निघणार. त्याच्यापेक्षा लवकर तिथ काढून टाका म्हणा आम्हाला तुमच्यापेक्षा काही आहे म्हणा बापा. हो बाई बराबर आहे. हो माय बाई हो किती म्हटलं तरी का बा लग्न गिग्नाचं बोलणं झालं का म्हणजे असं ठळक बोलले का समजा हुंडा पाण्याचं लग्न कसं करायचं कुकू कसं करायचं असं काही केवढ्यात झालं असं म्हणजे असं अंतरून तर बोलले असतील ना. नाही हुंडा नाही वहिनी 1 रुपया बी हुंडा नाही. मी म्हटलं बा आम्ही पोरीला सोनं देतो हे करतो नाही म्हणते पोरग ते म्हणते ते त्याच्यानंच ते हुंड्यातच येते म्हणते. मग कर्जा म्हणते तुम्हाला लग्न झाल्यावर तुम्हाला वाटलं तुमच्या पोरीला सोनं नाही तर मग त्याचा म्हणते सोनं. मला तर नवलच वाटलं लेक. मी म्हटलं बा हुंडा नका देऊ तुम्ही मी मला लेखील देतो स्त्रीधन. तर नाही म्हणते पोरग म्हणजे हे नाहीच मग म्हणे तुम्हाला तर वाटलं म्हणजे पोराच्या बाबाला समजलं पोराच्या बाबा सांगितलं मला पोराचं आमचं असं म्हणणं आहे बा. पोरग नाही डायरेक्ट बोलले का बरी पण पोराच्या बाबांनी सांगितलं आमच्याकडे असं म्हणणं आहे की बा हुंडा घेत नाहीत लोक. आणि मग पोरीच्या बापाला म्हणा तुमच्या पोरीला द्या तुमच्या इच्छेनं का आहे तो म्हणजे शेवटी झाला म्हणे हुंडाच ते जमत नाही म्हणे. आणि जर तुम्हाला वाटलं की आता लग्न झालं आमच्या पोरीच्या अंगावर काहीच नाही आम्हाला लयच इच्छा आहे बा तर मग त्याचा म्हणे दिवाळी आली तुमची पोरगी की तुमच्या इच्छेनं तुम्हाला वाटलं तर लग्नात नाही म्हणे. तर पण आमच्या पोरीनं जे आहे ते आम्ही करू हे आणि लगे तुम्ही फक्त लग्न करा. हो एवढी वेट मांडली लग्न चांगलं पाहिजे मग म्हणलं काहीच बोलू नका तुम्हाला बोट ठेवायला जागाही नाही राहील म्हणलं असं लग्न करतो. हो माय बाई का व सुनो सांग बरं सुमन योगिताला नशीबच काढलं. साजरा आहे माय के साजरे विचार आहेत त्याचे माय देवासारखा माणूस आहे बाई मग तो का हो. कुठे गेली माय योगिता का माय बाई का लपून बसता का सरमन बसता घरात. काय मोठे मी खायला लपून बसू ते चालू होतं माझं काम मग बसली होती करत. बस झालं नाही ते काम आता जर स्वतःचे लक्ष दे पाय मोठे काय म्हणते. आज देवाजवळ बसायला इले म्हटलं होतं बाई मी म्हणलं गजानन बाबाचं पारायण वाच म्हटलं आज ही पोरगी ऐकतच नाही. मी का सुट्टी घेऊ का मी का ढामका करू काय. आवा माय देव तसाच तिच्या पाठीशी आहे. ऐकलं का सासरच्या लोकांची इच्छा ऐकली का. तर बापाला उलचं टेन्शन नाही तू म्हणत ना मला लग्नाचं मा बाबाला टेन्शन नाही आलं पाहिजे. पाय तसंच ऐकलं देवानं तोयलं तसंच लगेच जोडा बी शोधून आणला तुझ्यासाठी. बिना हुंड्याचं म्हणते ना बाई करू नका म्हणतो काही अंगावर दागदागी नाही करू नका म्हणतात साजऱ्या पण तरी बी म्हणतो हे बा योगिताचे बाबा ते लोक काही म्हणत तरी बी आपल्याला सोबत नाही आपल्या एकूण काही ना काही कराच खावं. तुला काय वाटतं बा. मग काय तर बाई नाही व माय माहिती ना तिच्या पगारात असतं करून ठेवलाय बाई तिचं तिला देऊन देऊ आपण आपल्या का घरून चाललं माय नाही तिनं ते काय माहिती राणी हार करेलाय नेकलेस करेलाय तिचा तिला देऊन देऊ आपल्याला खायला पाहिजे माय बाई. जरी ते लोक नाही म्हणतात तरी हे तिचंच आहे म्हणून सांगू की बाबा तिचंच होय ते तिने तिच्या पगारात केलं आम्ही काही घरून नाही दिलं. ए मम्मी पाहिजे ते नको बोलू पप्पा. ते तुमच्या जवळच राहू द्या मी पगारात केलं म्हणजे काय 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 माझं झालं का ते काही आणि त्यात पप्पानी पैसे नव्हते टाकले का. ए मम्मी काही नको बडबड करत जाऊ ते नाही द्यायचं. बाई योगिता
मी पैसे टाकले म्हणजे काय त्यात काय लय टाकले का बाबा? हा, एक चोत कर मा असे तर 3 चोत करता असे ना बाई. हा, नाही नाही नाही, ते तू नावानं करेल आहे ते, तू असंगच जाय ते, तू घेऊन जाय ती मग नाही नवरी. हा, किती म्हणलं बाई त्या लोकांना आम्हाला काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे, पण सोय रे धाय रे विचारत असतात बापानं काय काय दिलं पोरीले. हा, ते आहे ना बापा, घेऊन जाजो तू ते. हा बाबा, मी का ते काय समजण्यासाठी केलं काय? ते जमापुंजी आहे. हा, मी सगळंच घेऊन जाऊ. हा, सोनं नाणं हे बाबा तुम्हाला एवढी अडचणीत कामात पडेल. हा, पीक का दरवर्षीच होते काय? वावर का दरवर्षीच पिकतात काय? हा, आता किती झालं तरी माझा पगार तिकडेच द्यावा लागेल. आता थोडी मी तुम्हाला पगार देऊ शकील. मग तेवढं जे आहे ना बचत, आता ते तुमच्याजवळच ठेवा आणि चुपचाप राहा. ए मम्मी, कायच्या काही बोलतो का जो माझ्या पगारात केलं धमक्यात केलं? चुप राहू दे. ते तुझं तू घाल, आणि तुम्हाला एवढी अडचणी आली तर बाबा तुम्ही एका दिवशी मोड जाते काय? असं म्हणू नका. ते योगिताचं आहे हे आहे. हा, ते तुमची जमापुंजी आहे, ते तेवढे तुमच्याजवळच राहू द्या. शेतकऱ्याचं का दरवर्षीच पिकत असते का वावर? हा, मग एखाद्या दिवशी दुष्काळ पडला, पिकलं नाही, काही तवडी अडचणी तुमच्याजवळ पाहिजे बाबा ते. आणि मी घेऊन गेली एकदा की का डबल का तुम्हाला देता येते का ते वापस? एकदा जर मी नेलं की ते झालं मग माझं म्हणजे द्यायचं. मग का ते का तुम्हाला म्हणतील का घ्या तुम्हाला यावर्षी पीक नाही झालं का, घ्या बरं सोनं, ठेवा बरं एवढं, मुळा बरं एवढं, असं म्हणतील का? काही काम नाही ते तुमच्याजवळ राहू द्या. योगिता, आता का लोड होतं का? हा, बोलले गेली आमच्याजवळ, आम्हाला काय पाहिजे बुडा बुडीले? आता आम्ही करतो 4 धामाच्या यात्रा. आता काही आम्हाला काही खर्च नाही ना, काही नाही. तो एकदा साजरं माय सगळं लग्न कार्य पार पडलं, आमच्या बुडा बुडीला काही खर्च नाही आता का? नाही नाही, माहिती तोला आहे, तू घेऊन जाय बाई. अशा गप्पा करते ही पोरकी, म्हणून खरं सांगतो ना, हे गेली की बाई घर खायला सुटीन निरा. अशी एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखी गप्पा करते जशी काही माय होय. हा, काय का माई सासू आहेस का? तो बापाची एवढी काळजी करतं? काही नाही, आम्ही कमावतो आणि खातो, आमचं काय वावर पिकतातच, कोण नाही पिकत? तू नको काळजी करू. तू आता तो संसाराची काळजी कर माय, आमची नको करू. मग हायच ते माय. मी कोण म्हणतो तर बुटीची मला याद नाही येत, योगिताच्या रूपातच आली ती मापुटी जन्मली, एवढी तर काळजी करते माई. हा बाबा, चला तुम्हाला तयारी करायला लागते. 2-4 दिवसांना मला कुंकू आहे ना. हो, असं कुंकू करतो की लोक लग्न काय करतील? 1000 लोक होत ना जमा, 1000 लोकांचं कुंकू करतो. पाहिजे तू तिकडचे लोक काहीच बोलू शकणार नाहीत, काहीच कमी नाही. हा, ती घेऊन जाजो सोनं, तुला सगळं येत नाही. किती ते लोक म्हणतात बाई काही नका करू काही नका करू, तरी बाई पोरीच्या बापानं काय दिलं अंगावर, तू तशी पाठवावं का आम्ही तुले? हा, नाही नाही नाही, स्त्रीधन असते बापा, ते त्वाल्या जीवनात त्वाल्या अडीअडचणीने कामात पडील याच्यासाठी असते बाई. ते बापाची शिदोरी ही त्याच्यासाठी देत असते बाप. सोनं नाणं म्हणजे का फॅशन साठी देते का? आपल्या पोरीले जीवनात काही अडचण आली, संसार आहे बाई तो. हा, पैशाची काही तंगी आली तर त्या बाबतीत असते ते स्त्रीधन, त्याच्यासाठी असते बापा ते. हा, माली काळजी नको करू तू. बरं चला लागा बरं कामाला. काय रे एवढा आनंदाचा दिवस, या योगिताच्या मायला काही अक्कलच नाही का वय? चला चला कामाला लागा. मला म्हणता तुम्ही आता पोरगी जाईल, तू लढू तरी शकशील व मला तर लोकांना राम राम करता करताच जाते, लढता येत नाही पोरीला सार करता करता. बापाची मन कोणी समजू शकत नाही. हा, ते बरंच बरं आहे. पोरगी सारवती मग आता पोरगी चालली जाईल ना, लहानपणापासून जीवाचा तुकडा एवढा वाढवला ना, आता परकेलेच दान द्यायला लागते. दुसरं काय आहे? आनंदही आहे आणि दुःखही आहे. खाऊ ती. हा, आनंद याचा की मग पोरीचा संसार बशीन, साजरा सोयरा भेटला. हा, दुःख याचं की मला लेकरू चाललं जाईल. मग काय बाबा, ते पाहुणे होते मग रातभर आली की चालली, आपल्याला सांगते मग ते बाबा जमत नाही, गरीब स्वयंपाक पाण्याची लय पंचायत पडते, रायनाच होत नाही. तेच आहे बापा, जगाची रीतच ते आहे. माय बापाच्या काळजावर पत्थर ठेवून चावून करा लागते माय बापाले. हा, पण बरं बस झालं बरं, ते पोरगी लढी बाई योगिता. हे बाय, ते तू काय ते पार्लर गिल्लरचं काय आहे की ऐकून टाक. आता काय 30 तारीख म्हणजे काय लय दूर नाही बाई हो. हा, आता मंगळवार आहे ना म्हणलं. माय बाई का हो, आज 8 दिवसात समजा मग. नाही माय बाई, हे बाय मी काय म्हणतो हो योगिताची आई, आपण एक दिवस काढ बाई हो. ते किराणा का हाय, तुम्ही ते आचार्याला भेटा काय, कसं करता का, हॉटेलात करता का, दारात मंडप टाकता का योगिताचे बाबा? बोलून घ्या ना तुमच्या भावासंग. हा, लवकर आटपा, वक्तावर घाई गडबड गोंधळ नाही झाला पाहिजे. आणि म्हटलं सुमन आपण एक दिवस जाऊ, त्या तिकडल्या बायाले बनशील ना माहिती, मला पानानं फोन करा लागते नीले, मग काय तर कुकाली या म्हणून. आणि लागे किती जणी येतात काय जणी येतात ते सगळं बोलून घे इन बाई संग. हा, तुला इन बाईले सत्ता फोन इन बाई संग बोल, आणि ते विचारून घे तुमच्या बाया किती येतील काय येतील, त्याच्यासाठी साड्या आण लागतील. हा, मग साड्या द्यायला लागतात तिले, आताही द्यायला लागतात, लग्नातही द्यायला लागतात. हो, मग काय तो आता सकाळी लावीन म्हणलं इन बाईले फोन. नाही आताच लावून साजरा नाही लागत ना, सकाळी लावीन म्हणेन तसा. मोठी आई आता काय द्यायला लागतात हो, लग्नात द्यायला लागतील ना. 2-2 वेळा खर्च करतो काय काम आहे काय? आता म्हणूच नका बाईले, राहू दे, त्यापच लग्नात येतील. नाही बाई, तसं नसते. आता मागं कैलाचं कुकू झालं, तो किती त्याच्या सासूवाडीची एक स्पेशल गाडी आली ना बाई बायाची भरून. नाही आजकाल जातात ते, आपण म्हणलं नाही तर ते खराब वाटेल की आम्हाला म्हटलंही नाही बा. नाही ती जसं चालू आहे तसं चालू दे, काही तू टेन्शन घेऊ नको.
बरं तुमचं काय आहे ते बायाचं ठरवा. आणि ते ते काय म्हणस तू मंगाची कोणती शिदोरी काय ते पाहिजे बा ते करू जा बहिणी. यादी लागा बरं तुम्ही दोघी जणी कामाने. आता मी भाऊ संग बोलतो आणि ते ठरवतो काय आहे तर पुढचं. आचारी सांगा का कॅटरसवाला सांगा. बाबा कॅटरसवाला नका सांगू, तो लय हे घेत असते. आचारी सांगा. आचारी कसा थोड्यात लय मोठा स्वयंपाक होते बाबा. हा लय मोठे लोक जेवतात. ते कॅटरसवाले मग ताटाप्रमाणे घेतात बाबा. एक ताट वाढलं लेकरांचं ते ताट टाकलं की ते आपले पैसे मस्तात त्याच्यापेक्षा आचारी वाले हा दळदळ स्वयंपाक केला दळदळ वाढलं. किती जण खान किती जण रा. ते कॅटरस वाले सांगू नका बाबा, लय खर्च होईल आपला. तू काळजी नको करू. ते तू आलं कर बरं काय तर. जाय ते काय करतोस का तुम्ही ते करा. आता मेकअप काय करतो ते करा तसं बन. काही नाही आता गोर झालं. आता पायण्या झाल्या. आता काय आता कर बाई. तू आलं या गोष्टी तू ध्यान नको देऊ. मी करतो बरोबर. म्हटलं मोठ्या बाई हे बा सकाळी सकाळी मी बाईला फोन लावतो. हा आणि त्याचं काय म्हणणं आहे तर मग मी तुम्हाला येऊन सांगतो. झालं तर सकाळी दही पारूनच जाऊन घेऊन येऊ. अर्ध सावण अर्ध पुढे आणू. हा ते चांदीचा करंडा गिरंडा सबन आणा लागेल ना माय. ते कुकाली देतात ना. कोयलाच्या घरी पाहिलं ना म्या बाई. कुकाची शेदुरी किती साजरी आली त्याच्या मायले. हा तिच्याकडून एक चक्कर मारून येतं पाहतो त्याच्या शेदुरीत काय काय आहे तो. आणि ते समजा देऊ आपण. चहा साखरेचे डबे म्हणलं बाई पितळीचे दिले त्याच्या सासऱ्यानं. हा स्टीलचे नाही पितळीचे साजरे. थोडे महाग राहतील का मग आपण बी देऊ ना. आई एक एक रिकामे धंदे नको करू. त्या कैलाचा सासरा आशीन करोडपती म्हणून त्यांना दिला. काही लोक देतील म्हणून आपण द्याव का. रिकामे धंदे नको करू. काही नाही ते पन्नीत बांधायचं मस्त पॅक करतो मी. जिपलॉकच्या बॅग येतात जिपलॉकच्या बॅग मध्ये बांध. ते काय आहे काही बी कुठे खर्च करणं. कैलाच्या सासऱ्याने केला म्हणून आपण करा. कैलाचा सासरा अब्जपती येशील मग तूही करतो का तसं. फालतूच्या बाबाच्या डोक्याला टेन्शन नको देऊ. फुकटचा खर्च करणं. आव तसं नाही. जगाचे जगरीत असते ते. आजकाल जे चालू आहे ते करत असतात. तुला नाही कळत. तू मुकी राय बरं. तुला सांगितलं ना आता पैशाच्या बाबतीत आणि खर्चाच्या बाबतीत तू बोलू नको म्हणून. तू काम कर जाय. पण ते देऊन दे दिले काय करतस आता. मी अर्ज लिहून देऊन दे. आता मला लग्न जुटलं म्हणा. आता मी 15-20 दिवस नाही 2 महिने असं म्हण. नाही तर ते सोडूनच दे आता नोकरी. आपसती गेल्यावर काय म्हणतात काय नाही तो घरचे लोक मग करतो ते सांगून दे त्याले. आता मी सोडतो म्हणा नोकरी. आता मला लग्न जुटलं म्हणा असं सांगून दे. तो कॉन्ट्रॅक्ट आहे असं म्हणतात. आमचं लग्न जुटलं आम्ही सोडतो असं नसते. कॉन्ट्रॅक्ट बेसवर जेवढ्या दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट झाला तेवढे दिवस करतच असतात. काही नाही 15 दिवसाचाच राहिला आता. बरोबर लग्न लागे ते सगळे एकत्रच आता. टेन्शन नको घेऊ. तो सांग माय बाई काय माय आता का बोल्यावर चढशील का त्या ते लॅपटॉप घेऊन बसशील. हाय की नाही बाई. हा अशी बिनडोक्षाची पोरगी आहे. हिला लग्न म्हणजे तोंडाचीच गोट वाटते. हा मम्मी तू टेन्शन घेऊ नको. मला कुठे बाहेर जायला लागते का. मी घरातच आहे ना. मग घरातल्या घरात कसंही होत असते ते काम. तू जास्त खर्चात पडू नको. त्या काही जायला लागत नाही. त्या कैलाचा त्याच्या घरी त्याच्या सासऱ्याने दिन एखादा चांदीचा सोन्याचं तू देशील का मग सोन्याचं. काही काम नाही. आपलं आपल्या परीनं करायचं. जनता काही करू आपल्याला घेणं नाही. आपले जशी ऐपत आहे त्याप्रमाणे वागा मम्मी. मला इतकं समजते. फक्कुटचा देखावा करू नको. आता खर्च समजणार नाही आणि मग लग्न झाल्यावर मग तुमचा बजेट लागणार नाही. मग खूप खर्च होऊन जाईल. असं करू नको. तू काळजी करू नको म्हटलं ना. आता डबल पैशाच्या बाबतीत बोलू नको तू. आम्ही लय जमापुंजी जमा केली. पुरीच्या बाबतीत असं हवेत हात धरून उभा नसते बाईवर. हा आम्हाला सबन कळते कसा पैसा जमा करायला लागते. तर सबन जमा आहे तो लग्नाचा पैसा. तू टेन्शन नको घेऊ म्हणला ना. हो आता खर्च करून टाक सगळा पैसा आणि मग मी जातो सासरी आणि तुम्ही बसा इकडे. एवढे गेले तेवढे गेले. आता काय करू आम्ही याचा हातबोट सोडत. पैसा म्हणजे एका दिवसातच कमावला. एका दिवसात खर्च करून होते पण एका दिवसात कमावून होते का मम्मी. काही काम आहे का मोठी आई सांग बरं. तू काही काम आहे का फालतूचा देखावा करायची आणि पितळचे डबे आणायचे नाही. देशील ते सासऱ्याला चांदीचे डबे तू देतो काय. काही बी निरा कोणी काही केलं तेच केलं आपण. तसं काही गरज नाहीये. हिच्या नांदी नका लागू मोठ्या बाई. मी येतो कैलाच्या घरून चक्कर मारून. एकदा काय आहे त्याच्या शिदुरी समजा पाहतो. त्या दिवशी पाहिली मी म्हणून आता आपण एवढं काढे निरपून पाहतो. तिनं बरं आलं मला शिदुरी पाहिले. तुम्ही तर होते माय तर तेवढ्या पुरती पाहिली. एकदा पाहून येतो ना काय काय तो. आजकाल बाई नय सबन देतात माय. मेकअपचं सामान बाई सबून देतात ना माय. साडी पिनापासून डोक्याच्या पिनीपासून समज आपलं हप्ते होतं का असं. आता जसं आहे तसं आपल्याला बी करायला लागेल. किती बरं मोठ्या बाई. या पोरीला काय आहे सकाळी त्या घरचे लोक येईलच म्हणण्याचे वाईट का काय पहात राहता का तिकडे. तुम्हाला समजत नाही. आम्हाला ढमकं दिलं नाही आम्हाला टमकं दिलं नाही असं बोल नाही आला पाहिजे ना. या पोरीच्या कुठे नांदी लागता. ये तुम्ही कैलाच्या घरून. मम्मी मुकी राही ना तू. जाय त्याला काम कर. सांग त्या लोकाईले ते द्या म्हणा. ते कॉन्ट्रॅक्ट बँट्रॅक्ट काय होय ते आम्हाला पैसे नाही पाहिजे म्हणा. पगारी नाही पाहिजे म्हणा. आम्ही कामही नाही करत म्हणा. असं होतं का लग्नाच्या मदत का बसतं का तू ते. अव तिचंही बराबर आहे. विचार करते ते बापाचा. तिचंही बराबर आहे. लग्न काय 15-20 दिवसाचं मन काय एका दिवसाचं मन. हा खर्च तर माय जन्माची जमापुंजी जाते ना पुरीच्या बापाची. लोकाईले काय आहे खातात आणि हात पुसले की अजून हाय हे नाही ते नाही. त्या लग्नात हे होतं या लग्नात हे नाही. ते काय आहे गप्पा करायले. पुरीच्या बापाचं कडमुळण किती होते ते त्याचं त्याला माहित. हा योगिताचं बी बराबर आहे बाई. प्रत्येकानं आपापल्या आईपतप्रमाणे करावं. धमक्यानं लय मोठं लग्न केलं म्हणून आपण केलंच पाहिजे असंही काही नाही. तिचंही बराबर आहे. नाही बाई तिच्या लग्नाची सबन सोय लावेला तिच्या बाबानं. काही घर नाही आणि हाय जवळचं मग ते मोडतोड करता येते. बॉन्ड आहे तुम्ही मोडता येते जर कमी जास्त पडलं तर. आता त्या लोकांनी हुंडा घेतला नाही बाई. हा ते पैसा वाचला नाही का आपला. हा मग तोच लग्नात लावता येत नाही का. या पुरीला कुठे डोकसं आहे. हा आणि सोनं बी जसं खायच जमा आणि एखादा दोन आपण करू वरून का आपण कधी तिच्याच पगारावर भागवता का साजरं लागेल का.
तिच्या घरचे म्हणतील नाही एवढी मोठी नोकरी केली तो बँकेत काहीच नाही काय दिलं कसं पण बापाले असे व्हायचं व्हाय ना. म्हणतील नाही तर मनात विचार करतील की लस पुरीले एवढा पॅकेज होता तेवढा पॅकेज होता पुरीच्या अकाउंटमध्ये तर काहीच नाही बापानं सगळे काढून घेतले काय असं होईल ना बाई. या पुरीच्या कुठे डोक्याला डोकं लावायला पुरते काय. हो ग मम्मी मग माझ्या पप्पांनी नोकरीसाठी एवढी उलाढाल केली मला शिक्षणासाठी एवढा खर्च लावला तो काहीच नाही का. म्हणजे काका आज माझं लग्नही नाही झालं तर झालंही का माझ्या पगारावर त्या लोकांचा अधिकार. आणि एवढ्या दिवसाचं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एवढा खर्च केला एवढं माझं लहानाचं मोठं केलं एवढं संगोपन केलं काही काय मला खर्च नशीन आला. मग तो का गेला का हवेत. माझ्या वडिलांचा काहीच अधिकार नाही का माझ्या पगारावर. नोकरी कोणी लावून दिली मला शिकवलं कोणी माझ्या पप्पांनी आणि माझ्या पगारावर अधिकार ते लोक कसे काय गाजवते. अव योगिता तो आला समज बराबर आहे पण माय कसं असते तुला नाही कळत. आता लग्न होऊ दे जराशे अनुभव आले की तुला खबर कळते. तिले काय डोकसा आहे व मोठ्या बाई स्वतःचीच लावते विरा हे. लग्नाच्या आधीच आता 1 रुपया नेत नाही मी तिकडे सगळं अकाउंट बाबाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून देते. मग आतापर्यंत मी इथं खाल्लं पिल्लं इथं शिकली इथं माझ्या बाबाने खर्च केला माझ्या बाबाचा काहीच अधिकार नाही का याच्यावर. ठीक आहे लग्नानंतरचा जो पगार आहे त्याच्यावर अधिकार त्यांचा तेव्हा नाही देणार आहे कपरी मी बाबाला आणून. पण आधीचं जे काही आहे तेवढा तो अधिकार आहेच माझ्या बाबाचा. हाय हाय मोठ्या बाई हाय पोरी लोकल जराशी. अव जाऊ दे एका दृष्टीने विचार केला तर तिचं बरोबरी आहे. पण आता जाऊ दे बरं तो विषय सोड माय बाई आणि पहिले ते कुकाची तयारी कर. तर नेम लय लवकर घेतला असं 15 दिवस काही नाही असं नाही माय बाई. बाई 2 दिवस पहिले तर पाहुणे राहून येणं चालू होतात. मग काय करशील ते काय हाय काय मेळ लागते आचाराचा लागते का कोणते ते काय होते ते टाटाप्रमाणे देतात त्या काय हाय घरी बी सामान जसं काही घर झापसूप करणं हे ते एखादी बाई पाय हाताशी तोल्या आणि सबन हे घास घुस डबे डबे घासणं सेमकडम कसं पण लागत कामाले तिच्या नान नको लागू कर तू काम भरा जाय पहिल्याच्या घरून तिला काय डोकसा आहे जगात जे चालू आहे तेच करावं लागते.